स्वागत आहे आपलं माहीम किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। चला तर पाहूया इन्ग्रेडियंट्स। हा आपण साबू भिजत घातलेला आहे 1 तास। 1 प्लेट शेंगदाणे आपण भाजून कुटून घेतलेले आहेत। हे पोटॅटो आपण कट करून घेतलेले आहेत। ह्या 2 ते 3 मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेतलेल्या आहेत। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेले आहे। आपण ही बारीक केलेली मिरची ह्या तुपामध्ये टाकलेली आहे। छान असा मसाला तळून घ्यायचा आहे। इकडे आपण हा शेंगदाणा आणि शाबू चांगला मिक्स करून घेत आहे। हा पोटॅटो पण आपण ह्यामध्ये मिक्स केलेला आहे। इकडे आपली छान अशी मिरची तळून झाली आहे। आपण हा शाबू बटाटा मिक्स केलेले मिश्रण या कढईमध्ये टाकणार आहोत। हे आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊयात। आता आपण या शाबूवर प्लेट टाकली आहे आणि झाकलं आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर हे काढूया। 5 ते 7 मिनिटांनंतर हा आपला शाबू शिजून तयार आहे। आता आपण ह्याला ताटामध्ये काढून घेऊयात। मस्त असा शाबू खाण्यासाठी रेडी आहे।